नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे। मित्रांनो, अनेक दिवसापासून एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार या संदर्भात संभ्रमावस्था होती, कारण की पहिल्यांदाच 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत विभागामार्फत 2,500 रुपये दिव्यांग बांधवांना देण्यात येणार होते, परंतु याबाबत कोणतीही अपडेट मिळत नव्हती। तर मित्रांनो, आता या संदर्भात महत्त्वाचा GR प्रकाशित करण्यात आलेला आहे। त्याद्वारे एप्रिल महिन्याचे पेन्शन आलेले आहे, निधी मंजूर झालेला आहे। तर काय माहिती आहे ती सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मित्रांनो, आपण सर्वजण खूप छान साथ देता, तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचणे आम्हाला सोपे होईल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हा GR बघू शकता। विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग 22 एप्रिल 2026। तर मित्रांनो, राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एका छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विशेष सहाय्य योजनेतील DBT पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी, म्हणजे आपले संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना जे पेन्शन देण्यात येत होते, त्या DBT पोर्टलवरचे सर्व दिव्यांग लाभार्थी दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले 24 फेब्रुवारी 2026च्या GR नुसार। तर विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे। त्यामुळे सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, आपण या तक्त्यामध्ये बघू शकता दिव्यांगांचे कल्याण, समाज कल्याण, दिव्यांग व्यक्तींना अनुदान, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना कार्यक्रम या योजनेअंतर्गत पहिल्या या तक्त्यामध्ये आपण बघू शकता एकूण मंजूर तरतूद आहे या ठिकाणी 549 कोटी रुपये 15,92,000। यापैकी आता DBT खात्यात वर्ग करायचा निधी म्हणजे या महिन्यात 126 कोटी 87,33,000 हा निधी आपल्या दिव्यांग बांधवांसाठी एप्रिल महिन्यासाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे। जे श्रावणबाळ योजनेत लाभार्थी होते त्या दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी आहे, तर मग त्यांच्यासाठी बघा निधी पण कमी आलेला आहे। त्यांच्यासाठी 150 कोटी रुपये ठेवण्यात आलेले वर्षभरासाठी, त्याच्यापैकी बघा 11 कोटी 45,93,000 अशा दोन्ही सर्व दिव्यांग बांधवांची मिळून 126 कोटी आणि हे 11 कोटी जवळपास 137 ते 138 कोटी रुपये या एप्रिल महिन्याच्या पेन्शन वितरणासाठी अनुदान वितरणासाठी सरकारने निधी मंजूर केलेला आहे। आणि या ठिकाणी स्पष्ट त्यांनी आदेश दिलेले आहे। या ठिकाणी लाभार्थी संख्या प्रचंड असलेल्या थेट लाभ हस्तांतरण DBT योजनेसाठीचे प्रदाने पुढील आदेश होईपर्यंत फुल बँक अकाउंट सुविधेमार्फत प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे फुल बँक अकाउंट सुविधेमार्फत हे पैसे आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे। तर मित्रांनो, 1-2-3 दिवसात हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात मिळतील किंवा सोमवारपासून 100% खात्यात लाभार्थ्यांच्या देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा GR बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।